नमस्कार, मी लीना। आज आपण करतोय सगळ्यांची आवडती भाजी, ती म्हणजे डोसा भाजी। तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, मसाला डोसा ऑर्डर केलात तर डोशामध्ये जी भाजी येते ती त्याला म्हणतात डोसा भाजी। करायला अगदी सोपी आहे, सिंपल भाजी आहे, पण तेवढीच चवदार लागते। बघूया कशी करायची ते। चला, इथे कढई ठेवली आहे तापायला आणि तेल ठेवते। आता एक साधारण तेल, बटाट्याची भाजी असल्यामुळे थोडंसं जास्त लागतं। एक 4 ते 5 चमचे तेल ठेवलेलं आहे मी तापायला। तेल तापलेलं आहे आपलं। मोहरी, जिरं, उडदाची डाळ, त्याच्यानंतर मी इथे 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या, कढीपत्ता घालायचा आहे आणि कांदा, 2 कांदे उभे चिरलेले आहेत। आता डोसा भाजीला ना आपल्याला कांदा काही लालसर करायचा नसतो, पण तो फक्त तारागत होईपर्यंत शिजवून घ्यायचा। तर कांदा हा तो ना पूर्ण मोकळा झाला पाहिजे, बस तिथपर्यंतच आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। हळद आणि त्याचबरोबर अंदाज घेऊन मीठ घालायचं आहे। एक 2 मिनिटं राहू देते। कांदा खाली लागू नये किंवा लालसर होऊ नये म्हणून थोडंसं आपण पाणी घालणार आहोत। मी जेमतेम अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि 1-2 मिनिटं आता त्या पाण्यामध्ये कांदा शिजू देऊ आपण। आता कांदा थोडासा शिजलेला आहे। आता याच्यातच इथे मी 3 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत। ते फक्त ना असे आपल्याला हाताने तोडून घालायचे, हे चिरून नाही घालायचे। म्हणजे आपण एरवी उकडलेल्या बटाट्याची भाजी करतो तेव्हा कसं बटाट्याच्या फोडी करतो, तसं न करताना हे असंच हातानेच मोडून घालायचे। हे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बटाट्याचे जर खूप मोठ्या फोडी किंवा असे तुकडे वाटले ना तर थोडंसं कलथ्याने दाबून ते बारीक करा। पण इकडे आपल्याला पोटॅटो मॅशर वापरायचा नाहीये, एवढं लक्षात ठेवा। त्याचं टेक्स्चर जे आहे या भाजीचं, ते बटाट्याचं जे टेक्स्चर आहे ते असं थोडंसं ओबडधोबडच पाहिजे। बस आता याला आपण झाकून एक 3 ते 4 मिनिटांसाठी एक वाफ आणूया। एक 4 मिनिटं झालेली आहे, बघूया आपण। मस्त आपली डोसा भाजी तयार आहे। गॅस बंद करते मी आणि थोडीशी कोथिंबीर घालते। काढून घेऊया आता आपण।
मस्त आपली गरमागरम डोशाची भाजी तयार आहे. नक्की करून बघा, खूप सोपी आहे करायला आणि पटकन होते. मुलांच्या डब्याला तुम्ही देऊ शकता किंवा आपण इडली डोसा करतो, डोसा उत्तप्पा याच्याबरोबरही ही सर्व होते. नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि तुम्ही त्या करून बघण्यासाठी लीना सुगरणकट्टा या चॅनलला नक्की भेट द्या. चला मग पुढच्या एपिसोडला परत भेटूया. तोपर्यंत बाय.